रोज एक नवीन विषयामध्ये आजचा विषय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची घरपट्टी 2024 आणि 2023। मी आवर्जून महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना आणि संबंधित घरपट्टीच्या उपायुक्त साहेबांना मी आवर्जून सांगू इच्छितो की साहेब, या घरपट्टीच्या कर्मचाऱ्यांचा अंधाधुंदी कारभार हा नागरिकांच्या बोकांडी का, हा नागरिकांना त्रास का? माझ्याकडे टोटल 8 घरपट्टे आलेले आहेत। 8 घरपट्ट्यांची कागद आलेले आहेत। या 8 घरपट्ट्यामध्ये मी एक घरपट्टी आता तुम्हाला सांगतो। मालमत्ता धारकाचं नाव आहे सुधीर बाळकृष्ण पोतदार, कुपवाडमधून आहेत हे ग्रस्त। यांची मागच्या वर्षाची जी घरपट्टी आहे ती आहे 4583 रुपये आणि आत्ता आहे 95,940 रुपये। साहेब, मला हे समजत नाहीये आपले कर्मचारी एवढ्या मोठ्या चुका कसे करू शकतात। बाजूला अजून माझे 7-8 घरपट्टे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तशा चुका आहेत। पण काय घरपट्ट्या मागील वर्षी प्रमाणच आलेले आहेत। आता या गृहस्थाचा सगळा मी विचार केला। त्यांना मी विचारलं, तुमच्या बांधकामात काय वाढीव बांधकाम आहे का? नाही। तुमच्या बांधकामात मागच्या सर्वेमध्ये काही एरिया धरला नाही आणि आता धरला गेला असं काय घडलंय का? तर नाही। सर्व एरिया तोच आहे, सगळं तेच आहे। फक्त घरपट्टी ही 4583 ची 95,940 झाली। या व्यक्तींचं वय जास्त आहे, त्यांचा मुलगा बाहेरगावी असतो, फक्त पती पत्नी दोघच वयस्क घरात आहेत आणि त्यांना या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून आता एरजाऱ्या घालायची वेळ आलेली। त्यांना जिना चढता येत नाहीये, त्यांना हे जिने चढायची वेळ आणा लागलेली आहे। मला हे कळत नाहीये की आयुक्त साहेब, ह्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुका या नागरिकांनी का भराव्यात? आता जरा या बाकीच्या घरपट्टींच्या वर आपण लक्ष टाकू, जरा हे बघून घ्या, नंतर मी बोलतो। हे बिल आहे सुधीर बाळकृष्ण पोतदार यांचं मागच्या वर्षीचं एकूण घरपट्टी आहे 4583। या वर्षीची त्यांना घरपट्टी आली आहे 95,940। आता तुम्ही ही एक घरपट्टी बघितली, अजून खूप काय आहे। ही दुसरी घरपट्टी बघा। एकूण घरपट्टी मागच्या वर्षी होती 3,270, आता आहे 5,817 रुपये। ही दुसरी घरपट्टी आहे। ही तिसरी घरपट्टी आहे, मागच्या वर्षी होती 2,501 रुपये, या वर्षी आहे 4,670 रुपये। ही तिसरी घरपट्टी आहे, 2,501 होती मागच्या वर्षी, 4,670 आहे। ही पाचवी घरपट्टी आहे, 3,270 होती मागील वर्षी, आता आहे 3,225 रुपये। यात मात्र फरक जास्त नाही आहे। त्याच्यानंतर ही घरपट्टी आहे, मागील वर्षी आकडा होता तो 2,501 आणि ह्या वेळेला मात्र 4,670। त्याच्यानंतर ही घरपट्टी आहे 2,501 ची आणि या वर्षी 2,665। ह्याच्यात मात्र बदल नाहीये बघा। त्यानंतर ही आहे 3,270 ची 5,970। आता तुम्ही बघितलं की बाकीच्या घरपट्ट्यांची सुद्धा अवस्था काय आहे। मी म्हणतो साहेब, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या घरपट्टी विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अगर त्यांचे नातेवाईक या जर महापालिका एरियात राहत असतील तर त्यांच्या घरांना शोधून त्यांच्या घरांच्या सर्वेमध्ये पुनश्च भाग घेणारे कर्मचारी आपण निवडावेत। जो म्हणतात ना, तळे राखेल तो पाणी चाखेल, तशी यांची अवस्था आहे का बघून घ्या।
या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नातेवाईकाची स्वतःच्या घरांची काय घरपट्टीमध्ये नोंद केलेली आहे, ती कसा सर्वे केलेला आहे तो जरा स्वतःहून बघा. आयुक्त साहेब याच्यासाठी एक टीम नेमा आणि ह्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकात सकट माहिती काढा की तुम्हाला त्याच्यामध्ये काळं भोळं काय आहे ते लक्षात येईल. तर मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो, तुम्ही केलेल्या चुका तुम्ही निस्तरा. तुम्ही नागरिकांना निष्कारण त्रास देऊ नका. आता तुम्ही नवीन भन्नाट आयडिया काढली, चुका तुम्ही केल्या आणि एक फॉर्म भरून द्यायचा म्हणे, आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्या नागरिकांनी तुमच्याकडे एरदाऱ्या घालायच्या, पुन्हा बिल कमी करून देतो, पुन्हा तुमच्या त्रुटी काढून देतो म्हणून त्या त्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या त्रास द्यायचा, हे प्रकार तुमच्या हातनं घडवायचे आहेत का? याच्यासाठी केलं का आपण? तर तमाम मी अधिकाऱ्यांना सांगतो आणि घरपट्टीच्या अधीक्षकांना मी सांगतो, तुमच्या चुका तुम्ही रिपेअर करा, नागरिकांना त्रास देऊ नका. तुम्हाला काय अधिकार नाही, तो तुम्ही चुका केलेत ना, तुम्ही निस्तरा ना. कशा चुका होत्या? तो दारू पिऊन केला का धंदा? सर्वे करताना किंवा लिहिताना दारू पिऊन बसले होते का? राग म्हणू नका, माझ्या शब्दाचा राग म्हणू नका, माझं इंटेन्शन समजून घ्या की जो मनुष्य माझ्याकडे आले होते ना, त्यांना पायऱ्या चढलेत ना, त्यांना 3-3 मजले चढवला होता तुम्ही. तुम्हाला तो अधिकार नाहीये आणि हे त्वरित तुमचं तुम्ही रिपेअरी करून घ्यावं आणि त्यांना नाहक त्रास देऊ नये अशी मी तुम्हाला विनंती करतो. अन्यथा मला माहिती अधिकारामध्ये तुमचं काहीतरी काळभोळ बाहेर काढावं लागेल आणि त्यावेळेला होणाऱ्या त्रासाला मी जबाबदार राहणार नाही. कारण माझा हेतू एकच आहे की नागरिकांना त्रास द्यायचा अधिकार तुम्हाला नाहीये, कारण तुम्ही आमचे इनडायरेक्टली कामगार आहात, अधिकारी आहात. याचा अर्थ नाहीये की तुम्ही आमचे मालक आहात. नाही, जनता तुमची मालक आहे, हे विसरू नका. तर तुम्ही सुधारणा करून घ्यायची अशी अपेक्षा करतो आणि सर्व मी जनतेला, सांगली मिरज कोपाड शहर महानगरपालिकेतल्या जनतेला विनंती करतो, जर तुमच्या घरपट्टीमध्ये प्रॉब्लेम असेल तर मी सचिनभाऊ कदम, माझा नंबर मी देतोय, मला फोन करा, भेटा. आपण निश्चितपणे या ऑफिसमध्ये जाऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.